डॉक्टर, कोलॉन कॅन्सर म्हणजे काय आणि कुठे होतो? कोलॉन कॅन्सर हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. मोठा इंटेस्टाईन त्याला म्हणतात, लार्ज इंटेस्टाईन. हा कमीत कमी 4 ते 5 फुटापर्यंत असतो आणि शेवट त्याचा मळद्वारामध्ये होतो. ह्या पूर्ण अवयवामध्ये होणारा कॅन्सर याला कोलॉन कॅन्सर म्हटले जाते. ओके. आणि ते होण्याची कारणे काय? कोलॉन कॅन्सर हा बऱ्याच कारणामुळे होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा लाईफस्टाईल, पेशंटचं सेडेंटरी लाईफस्टाईल असणे, हालचाल कमी असणे, बसून काम करण्याचे लाईफस्टाईल असणे यामध्ये होऊ शकते. डायबेटिक पेशंट्समध्ये हा कोलॉन कॅन्सरचा रिस्क वाढतो. कोलॉन कॅन्सर हा अनुवंशिक पण होऊ शकतो. काही जेनेटिक बदलाव असतात त्याच्यामुळे पण कोलॉन कॅन्सर होऊ शकतात. आणि जसं वाढत्या वयामध्ये होणारा कॅन्सर्स असतात त्यामध्ये पण हा वाढत्या वयामध्ये पण होऊ शकतो. ओके. आणि त्याची कोणती लक्षणे दिसतात? कोलॉन कॅन्सरमध्ये उजवीकडचे कॅन्सर आणि डावीकडचे कॅन्सर असे 2 हिस्सांमध्ये त्याला आपण डिवाइड करू शकतो. उजवीकडच्या कॅन्सरमध्ये ब्लिडिंगचा प्रॉब्लेम जास्त होतो. ॲनिमिया, ब्लड लॉस असे सिम्पटम्स होतात त्याच्यामध्ये आणि तो ऑब्स्ट्रक्शन करत नाही उजवीकडचा कॅन्सर. पेशंटला लूज मोशन्स, लूज स्टूल्स, पोटांचे विकार, पोटांमध्ये गाठ सापडणे आणि पोटामध्ये पाणी जमा होणे, वीकनेस, अशक्तपणा असे उजवीकडचे कॅन्सर्स ही लक्षणं देतात. त्याच्या विपरीत डावीकडचे जे कोलॉन कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये पेशंटला लॅट्रिनचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये रुकावट तयार होते, बद्धकोष्ठता निर्माण होते. या सिम्पटम्सची इंटेन्सिटी ग्रॅज्युअली वाढत जाते. त्यानंतर रक्तस्राव तर होतोच. शेवटी पेशंटला बिलकुलच पोट साफ होत नाही आणि ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. ऑब्स्ट्रक्शन झाल्यानंतर पेशंटला उलटी होणे, पोट फुगणे आणि तुरंत बीपी वगैरे फॉल झाल्यानंतर सेप्टिक होण्याचा रिस्क वाढते आणि पेशंटला अच्छा. इमर्जन्सीमध्ये ऍडमिट करण्याची पण संभावना होते. कोलॉन कॅन्सरचे निदान कसे केले जाते? कोलॉन कॅन्सरचे सगळ्यात पहिल्यांदा ऑकल्ट ब्लड टेस्ट किंवा रक्तस्रावचे हे आपण टेस्ट करू शकतो स्टूल्स मधले. त्यानंतर पेशंटला असे काही सिम्पटम्स आल्यानंतर आपण कोलोनोस्कोपी ऍडवाइस करतो. त्या तपासणीमध्ये आपल्याला ती गाठ आढळते. त्या गाठेमधून आपण त्याच्यातून एक बायोप्सी घेतो. छोटासा तुकडा एक सॅम्पल म्हणून घेतो आणि तो लॅबमध्ये प्रोसेस केला जातो. त्या बायोप्सीमध्ये कोलॉन कॅन्सरचं हे डायग्नोसिस कन्फर्मेशन होऊन जातं. आणि याच्या व्यतिरिक्त स्टेजिंगसाठी सीटी स्कॅन आपण करतो ॲब्डोमेनचे, MRI करतो रेक्टल कॅन्सर्समध्ये. या व्यतिरिक्त पेट सीटी स्कॅन संपूर्ण बॉडीचे होते. त्याच्यामध्ये पूर्ण पेशंटचे स्टेजिंग हा माहिती मिळू शकते, स्टेजिंग बद्दलची माहिती मिळू शकते पेट सीटी स्कॅन. आणि त्याचे उपचार कसे केले जातात? कोलॉन कॅन्सरचे उपचार मुख्यतः 3-4 प्रकारे होते. त्या सर्वात पहिल्यांदा आहे सर्जरी, नंतर आहे रेडिएशन थेरपी, नंतर आहे किमोथेरपी आणि आता नवीन सुरू झालेलं आहे इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी. मग आपण यामध्ये रोबोटिक सर्जरी करू शकतो? हो, कोलॉन कॅन्सरमध्ये रोबोटिक सर्जरी खूप अत्यंत महत्त्वाची आहे. राईट साईड कोलॉन असो, लेफ्ट साईड कोलॉन असो, रोबोटिक सर्जरी अत्यंत महत्त्वाची सर्जरी आहे. अर्ली स्टेज कॅन्सर पूर्ण रोबोटिक सर्जरीने पूर्ण तो बाहेर काढला जाऊ शकतो. हॅलो, मी डॉक्टर निलेश पाटील, SCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहे. तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सर संबंधी आणि रोबोटिक सर्जरी संबंधी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही SCG मानवता कॅन्सर सेंटरला भेट देऊन माहिती मिळू शकता. थँक्यू.